काल रात्री वर्ल्ड कपचा फायनल थरार सुरू होता। अटीतटीची लढत होती आणि अटीतटीच्या लढतीमध्ये शेवटच्या अगदी काही बॉलवरती भारताने साऊथ आफ्रिकेवरती विजय मिळवला आणि 150 करोड भारतीयांची मनं अभिमानानं फुलली। आनंद उत्सव साजरा झाला। काल रात्री ज्या पद्धतीनं भारतामध्ये आनंद उत्सव साजरा झाला, तो आनंद उत्सव कधीही विसरणारा आनंद उत्सव नाही। देशाच्या कृतज्ञतेमध्ये, देशाच्या उपकारामध्ये या भारतीय क्रिकेट टीमनं काल नक्कीच भर टाकली। त्या 12-11 खेळाडू तर स्टेडियममध्ये खेळत होतेच, परंतु त्यासोबत अख्खा 150 कोटी भारत देश सुद्धा त्या खेळामध्ये रस घेऊन त्या ठिकाणी बघत होता आणि त्याचं फळ काल ठिकाणी मिळालं। मुळामध्ये ह्या वर्ल्ड कप मॅचचा आणि राज ठाकरे यांचा संबंध काय, असाच विचार तुमच्या मनामध्ये आला असेल तर हो, याच्यावरतीच मी आज बोलण्यासाठी आलेलो आहे। मित्रांनो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या भाषणामधून मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी आणि हिंदू धर्मासाठी सतत त्या ठिकाणी बोलत असतात, आंदोलनं करत असतात, रस्त्यावरती येऊन त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीवरती रिझल्ट देण्याची ताकद महाराष्ट्र नवनिर्माण सेना दाखवत असते। मुळात कालच राज ठाकरे यांची अमेरिकेमधील ब्रह्मराष्ट्र महाराष्ट्र मंडळातर्फे मुलाखत पार पडली। राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वरिष्ठ नेते अमेरिकेमध्ये आहेत। एका महत्त्वपूर्ण मराठी माणसांच्या कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी राजसाहेब गेलेले आहेत। मोठ्या दिमागामध्ये राजसाहेबांच्या हस्ते त्या ठिकाणी कार्यक्रम पार पडत आहेत आणि त्यावेळेस सुद्धा राज ठाकरेंनी सांगितलं की एक ना एक दिवस जातीपातीमध्ये, धर्मामध्ये विभागलेला हा महाराष्ट्र एक दिवस मी एकत्र आणणार म्हणजे आणणार। आणि त्याच एकत्र आलेल्याचा तोच हिंदू ज्यावेळेस एकत्र येतो, तो एकेनं आनंद साजरा करतो, त्यावेळेचा जो आनंद मित्रांनो असतो ना, त्या आनंदाला कुठेही पारावर नसतो। ते आनंद कोणत्याही तुलनेमध्ये नक्कीच श्रेष्ठ असते। काल ज्या पद्धतीनं भारतानं वर्ल्ड कप जिंकला, विशेषतः भारतामधील मोठमोठी शहरं महाराष्ट्रामधीलच घेऊ, पुण्यामध्ये ज्या पद्धतीनं सेलिब्रेशन करण्यात आलं, छत्रपती शिवरायांच्या विचारांचा, वारकरी संप्रदायांचा भगवा झेंडा घेऊन तरुण युवक, महाराष्ट्रातील ग्रामीण भागामधून आलेले युवक जे की पुण्या मुंबईला जॉबसाठी आलेले आहेत, उद्योगासाठी आलेले आहेत, एकत्र येऊन मग त्यामध्ये कोणी माळे आहे, कोणी मराठा आहे, कोणी वंजारी आहे, कोणी धनगर आहे, कोणी लिंगायत आहे, असंख्य जाती आहेत। कोणती जात न बघता तो देशप्रेमी म्हणून, हिंदू म्हणून त्या ठिकाणी एकत्र आला आणि त्या सेलिब्रेशनला कालच्या तोड नव्हतं। हे सेलिब्रेशन, हा आनंद कधी मिळतो तर त्या ठिकाणी जात म्हणून नाही तर धर्म म्हणून, हिंदू धर्म म्हणून एकत्र आलं तरच तो आनंद मिळत असतो। आणि हिंदू धर्म म्हणजे काय? हिंदू धर्म, हिंदूची जी त्या ठिकाणी स्थापना झालेली हे एक विचारावरती आहे। हे हिंदू म्हणजे एक धर्म नसून हा संस्कार आहे, हे कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य काल भारतामध्ये पार पाडलं, महाराष्ट्रामध्ये पार पाडलं। अत्यंत महाराष्ट्रामधील सुशिक्षित तरुणाई काल प्रचंड आनंदून गेली होती। प्रचंड जबरदस्त सेलिब्रेशन काल महाराष्ट्रामधील शहरामध्ये, गावगाड्यामध्ये पार पडलं। आणि हा आनंद घ्यायचा असेल तर राज ठाकरे याच्या अगोदरपासून सांगतायत, हा आनंद, हे देशाचं स्थान तुम्हाला अबाधित राहायचं असेल तर तुम्ही आलंच पाहिजे एकत्र, हिंदू धर्म म्हणून एकत्र आलं पाहिजे, मराठी म्हणून एकत्र आलं पाहिजे। मग त्याच्यामध्ये मुसलमान जरी असतील तरी महाराष्ट्राचा आणि देशाला मानणारे मुसलमान यांचं सुद्धा त्या ठिकाणी स्वागत आहे। आणि अशा पद्धतीनं राज ठाकरे सांगत होते आणि त्या गोष्टीची काल सर्वांना कल्पना आली की ते आनंद होता। 13 वर्षानंतर जर वर्ल्ड कप जिंकला आणि त्या सेलिब्रेशनमध्ये जात धर्म पंथ न पाहता कितीतरी तरुण पोरं एकत्र आले आणि सेलिब्रेशन पुण्या मुंबईसारख्या तर शहरामध्ये चौकामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये, गावागावामध्ये, आजूबाजूच्या सेलिब्रेशन केलं गेलं। हजार 2,000 तरुणाई त्या ठिकाणी कोणती जात न बघता एकत्र आली। मला सांगा, याच्यामध्ये जर का आपण जात म्हणून जर एकामेकाला बघितलं असतं तर हा आनंद कालचा साजरा करता आला असता का? महाराष्ट्रामध्ये सद्यस्थितीला ज्या पद्धतीचं जातीय राजकारण होतंय, जातीय सलोखा बिघडतोय, मराठा विरुद्ध ओबीसी, वंजारी विरुद्ध ओबीसी, माळी विरुद्ध मराठा, अशा पद्धतीचे वाद होत असताना काल तरुणाईंच्या डोक्यामध्ये कोणत्याही प्रकारचं जाती विष न करता
कारण मुळामध्ये सद्यस्थितीची तरुणाई बदलते. कोणत्याही जातीला धर्माला अजिबात खतपाणी घालत नाही. ही तरुणाई फक्त हिंदू म्हणून शिवछत्रपतींच्या विचारांची पिढी सद्यस्थितीला तयार होताना दिसते आणि त्यांनी त्या पद्धतीने एकत्र सेलिब्रेशन केलं आणि कोणत्याही जातीय धार्मिक त्या ठिकाणी बिघाडाला बळी न पडता एक हिंदू म्हणून शिवछत्रपतींच्या विचारांचा पाईक म्हणून सद्यस्थितीला तरुणाई पुण्या मुंबईच्या शहरामध्ये किंवा महाराष्ट्रामधील प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी गुण्या गोविंदानं आणि चांगल्या पद्धतीनं नांदताना दिसत आहे. आणि हाच विचार सन्माननीय राजसाहेब वर्षानुवर्ष सांगतायत ना, तुम्ही गाफील राहू नका, तुम्ही जातीजातीमध्ये विभागून जाऊ नका. राजसाहेब नेहमी सांगतात की भारत पाकिस्तानच्या विरुद्ध मॅचला आपण हिंदू म्हणून येतो, आपण देशाचा 26 जानेवारीच्या सणाला आपण भारतीय म्हणून एकत्र येतो आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी पात्र बदलून उपयोग नाही. एकच पात्र आपणा सर्वांना ठेवायला लागेल आणि ते पात्र म्हणजे हिंदू आणि भारतप्रेमी, हिंदूप्रेमी आणि त्या पद्धतीने सेलिब्रेशन करावं लागेल. जात धर्म पंथ हे सोडून मराठी म्हणून हिंदू म्हणून आपणास एकत्र यावं लागेल आणि मग अशा भविष्यामध्ये अजून अशा अनेक संधी येणार आहेत सेलिब्रेशनच्या. देश आपला त्या ठिकाणी उद्योगामध्ये व्यवसायामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राजकारण कला क्रीडा संस्कृत साहित्य देशाबाहेरचा व्यापार सर्व ठिकाणी भारत पुढे जातोय. अगदी हवाई संशोधनामध्ये प्रत्येक ठिकाणी आपला आनंद उत्सव साजरा करायला मिळणार आहे आणि तो जर आनंद उत्सव असाच टिकवायचा असेल तर हिंदू म्हणून एकत्र या. हीच राज ठाकरेंची शिकवण भविष्यामध्ये सुद्धा लागू पडणार आहे.